होळी विशेष पुरणपोळीसोबत बनवली जाणारी कटाची आमटी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. हरभरा डाळ 2 ते 3 तास भिजवून व्यवस्थित शिजवली होती आणि येळवणी काढून घेतली होती. तर आपण ना ही डाळ पुरणपोळीसाठी वापरली आणि पुरणपोळ्या बनवल्यात. व्हिडिओ आहे, नक्की पहा पुरणपोळीचा. आता ही येळवणी काढून घेऊन या येळवणीची कटाची आमटी बनवतोय. लगेचच मसाला बनवून घेऊ. कटाच्या आमटीला लागणारं मसाला वाटण बनवण्यासाठी कांदा घेतला आहे, सुकं खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, आलं, 1 हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली. काही खडे मसाले घेऊ. धने 1 टीस्पून, जिरे 1 टीस्पून आणि पांढरे तीळ 1 टीस्पून. हे धने जिरे नसेल ना तर धने जिरे पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. फ्राय पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये कांदा 1 लांब चिरून घेतला आहे. कांद्यासोबतच सुकं खोबरंसुद्धा थोडं घेतलं आहे. बारीक काप केलेत किंवा किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. कांदा आणि सुकं खोबरं आपण असे तेलामध्ये चांगलं भाजून घेतो आहे, किंवा नुसतं असं 1 कांदा आणि सुकं खोबऱ्याचा तुकडानं गॅसवर भाजून घेतला तरीसुद्धा चालेल. कांदा सुकं खोबरं जेवढं आपण भाजणार ना तेवढे आपले कटाच्या आमटीला टेस्ट आणि रंगसुद्धा सुंदर येतो. आता इथे मी गॅस बंद केला आहे. मसालेसुद्धा घातले. खडे मसाले, धने 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि पांढरे तीळ 1 चमचा. लगेचच ताजी कोथिंबीर मूठभर, 1 हिरवी मिरची, आल्याचे 5-6 छोटे तुकडे, 10-12 लसूण आणि 1 टोमॅटो छोटे काप केलेत. तवा गरम आहे तर गॅस बंद केला आहे. आता टोमॅटो वगैरे आपण खूप जास्त न भाजून घेता, मऊ न करता नुसतंच थोडंसं परतवून घेतो आहे. आणि हे आता गार करून घेऊ बाजूला काढून, आणि मिक्सरला याचं बारीक असं लागेल तसं पाणी घालून वाटण बनवून घेऊ. वाटणामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची नक्की घालायची. सोबतच खोबरं जे आहे ना ते ओलं घ्या किंवा सुकं घ्या, पण अगदी थोडं घालायचं आहे. खूप जास्त खोबऱ्याचं प्रमाणसुद्धा करायचं नाही आहे. तर या ठिकाणी बनवलेलं आपण हे संपूर्ण वाटण वापरलं जाईल या उद्देशाने ना यामध्ये आलं, लसूण तेवढीच वापरली की जे आपल्या कटाच्या आमटीमध्ये उपयोग होईल. जरा वेळ मी हे संपूर्ण परतवून घेतले आणि आता गार करून घेऊ आणि मिक्सरला वाटण करून घेऊ. कटाच्या आमटीला लागणारी येळवणी काढून घेतली आपण इथं. किंवा अगदीच पुरणपोळी बनवायची नसेल ना तर एरवीसुद्धा आपण थोडीशी चणा डाळ अशी शिजवून ना ही आमटी नक्कीच बनवू शकतो आणि तितकीच चवीला छान होते. वाटणही घेतलं आहे. पुरणसुद्धा थोडं काढून ठेवलं होतं पाव. कटाच्या आमटीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तर 1 चमचाभर तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घातली. कढीपत्त्याची 5 ते 6 पाने. कढीपत्ता असेल तर नक्की वापरायचा नेहमी. कटाच्या आमटीमध्ये ना खूप छान असा सुगंध येतो कटाच्या आमटीला. आता या गरम गरम तेलामध्ये मसाले घालू. लाल तिखट घेतलं आहे 1 मोठा चमचा. आता तिखटामध्ये आपण साठवणीचं लाल तिखट किंवा साठवणीचा गोडा मसाला किंवा मालवणी मसाला आपल्याजवळ जो असेल ना तो वापरू शकतो. अगदीच काळा मसाला वापरला ना तरीसुद्धा आमटीला कलरसुद्धा सुंदरच येणार आहे. थोडासा हिंगसुद्धा घातला. गॅसही कमी होता. आता तेलामध्येच मसाले घातल्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला कटसुद्धा मस्त येतो. बनवलेलं वाटण घालून घेऊ. वाटलेलं संपूर्ण वाटण या ठिकाणी मी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित परतवून घेऊ. तेलामध्ये मसाला 2-3 मिनटं परतवून मस्त असं तेल सुटलं जातं. तेलसुद्धा अगदीच कमी वापरले आहे आपण या ठिकाणी. आवडत असेल तर थोडं जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल. तर आपण जवळजवळ ही कढई भरून इतकी कटाची आमटी बनवतो तर त्यासाठी ना 1 मोठा चमचा तेल पुरेसं आहे. संपूर्ण वाटण घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित परतवून घेऊ. तेलामध्ये वाटण व्यवस्थित परतवून घेऊ आणि आपण जे डाळीचं पाणी येळवणी बोलतो आपण, तर येळवणी घालून घेऊ. तर बाजूला काढून घेतलेली येळवणी मी या ठिकाणी घालून घेतली संपूर्ण. तर यामध्ये आपल्याला थोडीशी डाळसुद्धा आहे आणि पुरणसुद्धा थोडंसं वापरणार आहोत. तर आपल्याला ही कटाची आमटी जास्त हवी कमी हवी त्यानुसार ना गरम पाणी वापरून कमी जास्त करायचे. पाववाटी पुरण मी बाजूला काढून ठेवलं होतं. तर यामध्ये पुरण घालून घेऊ.
जर पुरण नसेल ना, इतर वेळी आपण हरभरा डाळ शिजवून आमटी बनवत असेल ना, तर त्यावेळेला थोडासा फक्त गूळ घातला तरीसुद्धा चालणार आहे. आणि आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो ना, तर त्या पुरणपोळीमधलंच थोडंसं पुरण असं बाजूला काढून एकदा नक्की या पद्धतीने आमटी बनवून पहा. अगदी मस्त अशी आमटी ही कटाची बनली जाते चवीला. तर नेहमी तुम्ही अशीच बनवाल, थोडंसं पुरण घालून आणि या पद्धतीचे वाटप बनवून. इतकी सर्वांना आवडेल. हळद थोडीशी घालून घेतली मी. हळद सुरुवातीला घातली नव्हती यासाठी. आणि आता मस्त कट काढून घेऊ आमटीला. चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे. तर यामध्ये आपण आवडीनुसार मसाले नक्कीच वापरू शकतो. पण आपण या आमटीमध्ये जे वाटण बनवलं होतं ना, ते वाटणच फक्त वापरलं आहे मी. थोडंसं पुरण घातलं होतं. लाल मिरची पावडर घातली होती. तर गॅसही मंदच केला आहे आणि उकळी काढून घेऊ कटाच्या आमटीला. थोडीशी कोथिंबीर घातली. आता जशी ज्या आमटीला उकळी फुटेल ना, तसा आमटीला कट येतो. सुरुवातीला खूप जास्त घट्ट अशी बनवायची नाही, तर गार झाल्यानंतर ना वाटणामुळे अजून घट्टसर अशी बनली जाते. तर अगदीच सैल अशी बनवून घ्यायची. थोडी गार होईल तशी ती दाटसर अशी बनली जाते. आणि पाहू शकता आपल्या कटाच्या आमटीला मस्त असा कट आला आहे. अगदी चवीला भन्नाट अशी बनली होती. एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. खूप जास्त तेल वगैरे मसाले खूप जास्त न वापरता आपली ही पुरणाची आमटी, कटाची आमटी बनून तयार आहे. पुरणपोळीसोबत खाण्यासाठी, राईससोबत खाण्यासाठी किंवा नुसती अशी ना पिण्यासाठी सुद्धा एकदम चविष्ट अशीच ही आमटी बनली जाते. झाकण ठेवून थोडीशी उकळी काढली मी आणि या ठिकाणी मस्त अशी आपली पुरणपोळीची आमटी, कटाची आमटी बनून तयार आहे. तर मस्त असं पुरणपोळीसोबत गुळवणी, बटाटा भाजी, भजी, पापड आणि आपली ही कटाची आमटी. तर ही कटाची आमटी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तरी पुरणपोळी व्हिडिओ काल टाकलेला आहे, तोसुद्धा नक्की पहा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.